अबोल प्रीत हृदयात बहरली. भाग 8. तू खरं बोलत होतीस. तो दीपक चांगला मुलगा नव्हता. त्याने मला फसवलं. त्याचं लग्न झालेलं आहे. त्याने माझा वापर करून घेतला आणि मला सोडून दिलं. आता मी त्याच्या बाळाची आई होणार आहे. अबॉर्शनसाठी इथे आलो आम्ही, प्रिया रडतच म्हणाली. आता रीमाला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. आधीच रोहितला बघून ती शॉक झाली होती आणि त्यात प्रियाचं ऐकून तर तिच्या डोक्याने काम करणंच बंद केलं होतं. रीमा, चल तू पण आमच्यासोबत, असं म्हणून रोहितने तिचा हात पकडला आणि तिला आत घेऊन जाऊ लागला. थांब रोहित, रीमा मोठ्याने म्हणाली आणि तिने त्याच्या हातातून तिचा हात सोडवून घेतला. तसा तो आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. काय बोललास तू? तुझा रोहित परत आला? तू जर माझा असता ना तर अशा अवस्थेत मला सोडून गेला नसता. तू माझ्यासोबत एवढं काही करू न ही तू ही अपेक्षा करतो की मी तुझ्यासोबत परत यावं? तसा विचारही करू नको. जीवनाशी खूप संघर्ष करून माझ्या बाळासाठी जगत आहे मी. आता कुठे माझ्या जीवनात थोडे चांगले दिवस आलेत. आता मी त्या घरात परत येईल हा विचार सोडून दे, रीमा रागाने म्हणाली. खूप तोंड फुटलं ग तुला. मी प्रेमाने बोलतोय आणि तू चल घरी, नंतर दाखवतो तुला, असं म्हणून रोहितने परत तिचा हात पकडला. तिने जोरात त्याच्या हाताला झटका दिला. रीमा, विसरू नको, तू अजूनही माझी बायको आहेस आणि माझं बाळ तुझ्या पोटात आहे, रोहित म्हणाला. म्हणूनच तर मी गप्प आहे. पण यानंतर माझ्या वाट्याला आला तर मी काय करेन मला सुद्धा माहीत नाही. प्रिया, तू थांब इथेच, मी आलोच, असं म्हणून रोहितही रीमाच्या मागे गेला. रीमाने रिक्षा पकडली आणि फ्लॅटवर पोहोचली. रोहितही तिच्या मागोमाग आला होता. त्याने तिला फ्लॅटमध्ये जाताना बघितलं आणि प्रियाचा विचार येताच तो परत गेला. इकडे रीमा खूप घाबरली होती. तिची अवस्था बघून सरोजा लगेच तिच्यासाठी पाणी घेऊन आली. मॅडम, काय झालं तुम्हाला? एवढ्या का घाबरल्या तुम्ही? सरोजाने काळजीने विचारले. सरोजा, तो परत आलाय तो माझं आयुष्य खराब करायला. आता कुठे मी जीवन जगायला शिकले होते आणि तो परत आला, रीमा म्हणाली. तो कोण मॅडम? सरोजाने विचारले. रोहित, माझा नवरा, रीमा बोलली आणि तिने थोड्या वेळापूर्वी घडलेली सगळी हकीकत सरोजाला सांगितली. हे बरं केलं मॅडम तुम्ही त्याच्यासोबत न जाता इथे परत निघून आल्या. त्या नालायक माणसाच्या नादीसुद्धा लागू नका तुम्ही आता, सरोजा म्हणाली. ते बरोबर आहे, पण तो खूप नीच माणूस आहे ग. मी तिथे नाही तर त्याला पैसे द्यायला कोणीच नसेल, त्यामुळे तो मला परत नेण्यासाठी काहीही करू शकतो. माझं काही नाही, पण मला माझ्या बाळासाठी भीती वाटते, रीमा तिच्या पोटावर हात ठेवत बोलली. मी तुमची काळजी समजू शकते. तुम्ही ऑफिसला जाताना तोंडाला स्कार्फ बांधून जात जा, सरोजा म्हणाली. पण कधीपर्यंत अशी लपून राहणार मी, तेही कुठलीच चूक नसताना, रीमा म्हणाली. तुम्ही त्याच्यापासून कायमसाठी वेगळं होऊन जा, सरोजा म्हणाली. तशी रीमा तिला रोखून बघू लागली. तुझा अर्थ डिवोर्स? रीमा म्हणाली. यावर सरोजाने होकारार्थी मान हलवली. तुला वाटते का तो एवढ्या सहजासहजी मला सोडेल? रीमा म्हणाली. जाऊ द्या, आता तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी ना आज छान भाकरी बनवली आहे, चला आपण जेवण करू, सरोजा विषय बदलत म्हणाली. रीमाने होकारार्थी मान हलवली आणि फ्रेश व्हायला गेली. पण रोहित तिच्या डोक्यातून सहजासहजी जाणार नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी तयार होऊन रीमा ऑफिसला निघाली. ती खाली आली तर समोर अविनाशची गाडी येऊन थांबली. खूप दिवस झाले त्याची आणि तिची भेटच नव्हती. घरीही नाही आणि ऑफिसमध्येही नाही. तुम्ही इथे? त्याला बघून रीमाने विचारले. इकडे थोडंसं काम होतं, म्हटलं जाताना तुलाही घेऊन जावं, अविनाश म्हणाला. रीमा गाडीत बसली आणि दोघे ऑफिसला निघून गेले. संध्याकाळी अविनाश ही रीमासोबत प्लॉटवर आला. रीमा, तू तयार हो, आपण डिनरला जाऊ हॉटेलमध्ये. सरोजा, तू पण तयार हो, अविनाश म्हणाला. रीमा हसून फ्रेश व्हायला गेली. अविनाश आणि तिच्यामध्ये आता खूप छान मैत्री झाली होती. आज सरोजाचा बर्थडे होता. हे सगळं बोलता बोलता रीमाकडून त्याला कळलं. म्हणून ते तिघे आज हॉटेलमध्ये जेवण्यासाठी जाणार होते.
आणि तिथेच सरोजाचा बर्थडे सेलिब्रेट करणार होती. थोड्याच वेळात सरोजा आणि रीमा तयार होऊन आल्या. त्यानंतर अविनाशही तयार होऊन आला. मॅडम साहेब, तुम्ही माझ्यासाठी एवढं काही करत आहात. माझ्या घरच्यांनी सुद्धा मला एवढं प्रेम नाही दिलं, सरोजा भावूक होत म्हणाली. सरोजा, तू माझ्या बहिणीसारखी आहे. मग तुझ्यासाठी मी एवढं नाही करू शकत का? अविनाश म्हणाला. रीमाने तिला मिठी मारली आणि तिच्या डोळ्यात आलेले पाणी पुसले. तिघे गाडीत जाऊन बसले आणि गाडी पार्किंग बाहेर पडली. थोडं समोर जाताच विकीने एका गतिरोधकवर गाडीची स्पीड कमी केली. तेवढ्यात त्याचं लक्ष गाडीच्या मिररमध्ये गेलं. त्याने बघितलं त्याच्या मागील गाडी खूप वेगाने त्याच्याजवळ येत होती. गतिरोधक असून सुद्धा त्याची स्पीड कमी नव्हती. विकीला विचार करायला जास्त वेळच मिळाला नाही. तोपर्यंत त्या गाडीने त्याच्या गाडीला मागून धडक दिली. गतिरोधक असल्यामुळे गाडी डगमगली. विकीने वेळेत गाडी सावरली म्हणून त्यांना जास्त काही लागलं नाही. पण गाडी आडवी होऊन परत झटक्याने सरळ झाली. रीमा दरवाजाजवळ बसलेली होती आणि दरवाजा उघडल्याने ती गाडीतून खाली पडली. विकीने पटकन गाडी थांबवली. तिघेही पटकन खाली उतरले. अविनाशने जसे खाली पडलेल्या रीमाकडे बघितले, तो धावतच तिच्याजवळ गेला. ती वेदनेने ओरडत होती. माझं बाळ, रीमा म्हणाली. काहीच नाही होणार तुझ्या बाळाला. त्यांनी पटकन तिला उचललं आणि गाडीत टाकले. वाऱ्याच्या वेगाने विकीने गाडी हॉस्पिटलमध्ये घेतली. आता रीमा आतमध्ये होती आणि बाहेर हे तिघे डॉक्टर येण्याची वाट बघत होते. तिघेही देवाजवळ प्रार्थना करत होते की रीमाचे बाळ व्यवस्थित असू दे. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले. रीमा आणि तिचं बाळ दोघेही ठीक आहेत. तसा अविनाशच्या जीवात जीव आला. अविनाशने सरोजा आणि विकीला घरी पाठवून दिले आणि तो रीमाजवळ हॉस्पिटलमध्येच थांबला. सर, तुम्ही जा घरी, मी ठीक आहे, रीमा म्हणाली. नाही, मी इथेच थांबणार, अविनाश हट्टाने म्हणाला. नंतर रीमा काहीच बोलली नाही, कारण तिला माहीत होतं तो ऐकणार नाही. दुसऱ्या दिवशी अविनाश रीमाला घेऊन घरी आला आणि लगेच विकी आणि तो पोलीस स्टेशनमध्ये गेले. काल अविनाश रीमाला बघेपर्यंत विकीने पटकन ज्या ट्रकने ॲक्सिडेंट झाला होता त्याचा नंबर प्लेटचा फोटो काढून घेतला होता आणि कालच अविनाशने तो इन्स्पेक्टरला पाठवून त्याचा शोध घ्यायला सांगितला होता. सर, तुम्ही काल ज्या ट्रकचा नंबर आम्हाला दिला त्यावरून आम्ही गुन्हेगाराला शोधलं आहे. ज्या ट्रकने तुमचा ॲक्सिडेंट केला तो ट्रक गुन्हेगाराचा नव्हता. त्यांनी तो थोड्या वेळासाठीच भाड्याने मागितला होता. यावरून हे लक्षात येते की त्याने तो ट्रक तुमचा ॲक्सिडेंट करण्यासाठीच मागितला होता, इन्स्पेक्टर म्हणाला. मग मला त्याला भेटायचे आहे, अविनाश म्हणाला. इन्स्पेक्टर विकी आणि अविनाशला पोलीस कोठडीत असलेल्या त्या व्यक्तीजवळ घेऊन गेले. कोण आहेस तू आणि का केलं हे सर्व, अविनाशने त्याला रागात विचारले. तसा तो कुस्तीक हसला. प्लॅन तर तुम्हाला जीवे मारण्याचा होता, पण तुमचा ड्रायव्हर चांगला होता म्हणून तुम्ही वाचले, समोरील व्यक्ती म्हणाली. काय बिघडवले मी तुझं? मी तर तुला ओळखत पण नाही, अविनाश बोलला. पण मी तुला या 2 दिवसात चांगलाच ओळखलं. माझ्या बायकोसोबत राहतो आणि मला म्हणतो ओळखत नाही, समोरील व्यक्ती म्हणाली. तुझी बायको? कोण तुझी बायको? अविनाश आश्चर्याने म्हणाला. रीमा. तसा अविनाशच्या डोक्यात उजेड पडला. रोहित? तो डोळे बारीक करत म्हणाला. हो, रोहित, रीमाचा नवरा. माझी बायको मला सोडून तुझ्यासोबत राहते. लग्न झालेलं असूनही तुझ्यासोबत राहताना तिला थोडी लाज नाही वाटली? त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ती माझा हात झटकून निघून गेली.
तेव्हा मला खूप अपमान झाल्यासारखं वाटलं. नंतर मी तिच्यावर नजर ठेवली. काल सकाळी ती तुझ्याबरोबरच गेली आणि संध्याकाळी पण तुझ्याबरोबरच आली. मी लगेच ठरवलं की तुम्हा दोघांना सोडणार नाही. त्यामुळे मी माझ्या मित्राकडून थोड्या वेळासाठी त्याचा ट्रक मागितला आणि बाहेर तुमची वाट बघत बसलो. रोहित म्हणाला. नीच माणसा, तुझी बायको तुझ्याबरोबर नाही राहत आणि जेव्हा तू तिला सोडून गेला तेव्हा तुला नाही आठवलं का ती तुझी बायको आहे म्हणून? आणि आता लगेच बायको झाली. हे सर्व करायच्या आधी कमीत कमी तिच्या पोटात वाढणाऱ्या तुझ्या बाळाचा तरी विचार करायचा असता. अविनाश त्याला खूप काही बोलला, पण त्याच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप नव्हता. इन्स्पेक्टर, ह्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा झालीच पाहिजे, असं म्हणून अविनाश तिथून निघून आला. थोड्या वेळात तो फ्लॅटवर पोहोचला. सर, कुणी केलं होतं हे सर्व? तो आल्या आल्या रीमाने विचारले. रोहित, अविनाश निर्विकारपणे म्हणाला. तशी रीमा डोक्याला हात लावून खालीच बसली. तू मला सांगितलं नाही तो परत आला म्हणून? अविनाश म्हणाला. पण रीमा काहीच बोलली नाही. आता माझ्या बाळाला त्याच्यापासून धोका आहे. तो काहीही करू शकतो, रीमा हायपर होत म्हणाली. रीमा, रिलॅक्स. आता तो काहीही करणार नाही. तो जेलमध्ये आहे. पण मला सांग, तू कधीपर्यंत त्या बंधनात अडकून राहणार? बाळाला आणि तुला दोघांनाही मुक्त कर त्याच्यापासून, अविनाश म्हणाला. तशी रीमा विचारात हरवली. 2 महिन्यानंतर रीमा आणि अविनाश जज साहेबांच्या निर्णयाची वाट बघत होती. आज रीमा आणि रोहितच्या डिवोर्सची तारीख होती आणि आज अंतिम निर्णय होणार होता. रीमाच्या वकिलाने रोहित विरोधात सर्व पुरावे कोर्टात दिले होते. त्यावरून जज साहेब निर्णय घेणार होते. शेवटी सत्याचा विजय झाला आणि रीमा रोहितपासून कायमसाठी मुक्त झाली. सोबतच तिच्या पोटात असणाऱ्या बाळाची जबाबदारी कायमसाठी तिलाच मिळाली होती. रोहित फक्त बाहेर आल्यानंतर काही ठराविक वेळेत त्याला भेटू शकतो, एक बाप या नात्याने. बाकी त्या बाळावर त्याचा काहीच हक्क राहणार नाही. जज साहेबांचा हा निर्णय ऐकल्यानंतर रीमाने खुश होऊन अविनाशला मिठी मारली. तिचे डोळेही पाणावले होते. जज साहेबांना तिने मनापासून धन्यवाद दिले. रोहित तर रीमाला डिवोर्स द्यायला तयारच नव्हता.